नमस्कार। राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी समाज बांधव मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला सुरुवात होणार आहे। मी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय हो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय हो। यशवंतराव होळकरांचा जय हो। मल्हारराव होळकरांचा जय हो। जळकोट जळकोट जय मल्हार। जळकोट जळकोट जय मल्हार। आज 301व्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरामध्ये खूप असं उत्साहाचा आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि आज रात्री या कार्यक्रमामध्ये आज फटाके फोडून बॅनर बसवून झेंडे बसवून आणि खूप काही कार्यक्रमामध्ये आनंद असा उत्सव दिसत आहे। आणि त्याबद्दल सगळे असे माझे सहकारी मित्र असो, माझे समाज मित्र असो की हिंदू मित्र असो, आम्ही हिंदू मित्र असो, प्रत्येकजण या कार्यक्रमात सहभागी होत असे। आणि या रात्रीला जास्त वेळ झाल्यामुळं काही लोक घरी गेलेले आहेत, पण त्यामुळं या कार्यक्रमाला उद्यापासून खूप काही रंगतदार असा कार्यक्रम होणार आहे। माता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी जे कार्यक्रम होतात याही वर्षी तेच कार्यक्रम ठेवलेले आहेत। या वर्षी रक्तदान शिबिर उद्या ठीक 10 वाजता अर्धापूर शहरामध्ये मारुती मंदिरापाशी हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर अर्धापूर शहरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। राज्य कारभार कसा चालावा हा फक्त पूर्ण जगाला जे संदेश दिलेला आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी, त्यांनी शैक्षणिक सामाजिक या विषयावर भर दिलेली आहे। या राजमातेचा 301वा जयंती सोहळा उद्या अर्धापूर शहरामध्ये प्रथमतः 8 वाजता सकाळी महारक्तदान शिबिराने सुरुवात होत आहे। त्यानंतर 7 तारखेला शहरामधून मिरवणूक निघणार आहे। सर्व समाज बांधवांनी या जयंती महोत्सवामध्ये आवर्जून उपस्थिती दर्शवावी। आपला मल्हारराव होळकरांचा यशवंतराव होळकरांचा जळकोट जळकोट मल्हार युवसेनेचा